नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आणि गुड मॉर्निंग हा सगळ्यांना. बघा तर मग म्हणजे आज आहे ना शर्लिनला स्कूलमधनं येतानीच मी दादूला चॉकलेट घेऊन आली होती, तर त्याचं चॉकलेट देताना नाटक बघा. आणि शर्लिन स्कूलमध्ये गेले, स्वयंपाक झाला, आवरावर झाली आणि मग नंतर शेळ्यांना पण सोडलं होतं. आणि कसं आहे ना, आज शेळ्यांना शेतामध्ये काही नेलं नव्हतं, जिथं आपलं आंब्याचं झाड आहे ना शेतामध्ये, तिथंच नेऊन बांधलं होतं. मग म्हणलं आता त्यांना बाहेर काढले, तोपर्यंत इथलं सगळं असं स्वच्छ झाडून घ्यावं. पण मी झाडतीये आणि जी यांचं बघा मधी 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 मध्ये काय चाललंय. म्हणजे ह्याचं हे प्रत्येक वेळेस असंच असतं, मध्ये मध्ये लुडबुड करायची, पायामध्ये घोटमळायचं. आणि मग नंतर तिथलं झाडून वगैरे काढलं आणि नंतर म्हटलं चला तर मग शेळ्यांना घास वगैरे कापून टाकूयात, पहिल्यांदा बघूयात बांधलंय कसं काय, कारण आईसाहेबांनी बांधत होत्या ना. मग नंतर मी आले इथं बघण्यासाठी, तर आईसाहेबांनी पहिल्यांदाच त्यांना गवत टाकलं होतं. आणि बघा इथं पण जियाना आला आणि ह्यांना गवत टाकलेलं ते चांगल्या प्रकारे गवत खात होत्या, म्हणजे छान खात होत्या. मग काय घास टाकायची गरज नाहीये म्हणलं. आणि जियांचं बघा इथं पण चालू झालं. आणि जियांसोबत इथं मस्ती करायला कोण होतं माहितीये? तर टायगर. बघा ह्यांच्या दोघांची इथंच मस्ती चालू झाली. आणि कसं आहे ना, शर्लिन आणि दादू कसं ते कुत्र्या मांजरांचा खेळ असतो तसा ह्या दोघांचा खेळ असतो. आणि मग नंतर तिथून आले आणि आईसाहेबांचं काय चाललंय बघा. आणि आज आहे ना आम्हाला घरी लापशी करायची होती. आणि मग आईसाहेब म्हणला मी घरीच काय असेल ते जात्यावरती गहू भरडते, काय करताय, घरीच लापशी करू. बघा तर मग आईसाहेब काय म्हणतात, भरडा करताय वे तुम्ही? पहिल्यांदा असं काय म्हणायचं ना, गाणं बिणं काय म्हणून दाखवा की आम्हाला एक. छान आहे. आईले छान दिसताय तुम्ही हसल्यावर. गावाला गेला पुण्या, गाव सारका 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 होऊ नको, सारका होऊ नको, वाट बघाई 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 लावू नको. हा छान आहे, छान. गावाला गेला पुण्या, गाव म्हणूनी म्हणूनी जतरला, म्हणूनी जतरला, शालू सख्याचा 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 विसरला. हा छान म्हणलं, छान म्हणलं. आणि एक हुमान उखाणा सांगा पहिल्यांदा. कशाचा उखाणा? माझ्या तर काही ध्यानात घेत नाही गती हुमनाचं. हुमान नका सांगू, मग उखाणा सांगा. तुम्ही लय छान दिसताय आई. कशाने छान दिसती? छान, डोकं नाही विसरत तर छान दिसताय. मग हुमान सांगा, उखाणा सांगा, हुमान सांगा, काय बी काय तर. उखाणा म्हणजे आहोंचं नाव येतं ना त्याच्यात, ती उभी होती अंगणात, हा नजर गेली आकाशात, हा नाव घेते भारताच्या नकाशात. बापरे. उभी होती अंगणात, नजर गेली आकाशात, नाव घेते भारताच्या नकाशात. भारताच्या नकाशात. बर, छान आहे, छान आहे. अजून एक. सासूया सासईरा, कृष्ण ग देवाची 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 मुरईत, देवाची मुरईत, नंद मादने. एक 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 म्हणा, आताच गाणं म्हणा परत. काय दादू? भाऊ झालाय आईला? काय झालंय दादू? आ दादू? आई म्हणा ना एक गाणं. तुम्ही गाणं म्हणा, दादू जात फिरवायला. हा टाका गहू. सांड नको खाली तू बसच्यात खवळत. नाना खवळत बसच्यात नाही होय.
आई म्हणा. एक गाणं कोणतं तरी आत्ताच गाणं परत म्हणून, आत्ताच गाणं परत म्हणून दाखव. कोणाचं? आता बाळ झोपी गेला असं काहीतरी म्हणतात ना. सोन क माझा बाळ चंद्र सारका सारका माझा बाळ सारका माझा बाळ झोपी गेलाया 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 भाग्यवान. आलं का? आलं. आणि मग नंतर आईंनी गाणी वगैरे म्हणली आणि मग मला शर्लिनला पण घेऊन यायचं होतं. मग मी शर्लिनला घेऊन आले आणि रेग्युलर म्हणजे शिरा केला होता खाण्यासाठी आणि हे लोक खात होते. तेवढ्यात माझ्या जावाचा मुलगा तिथून गेला आणि त्याच्या खिशात नाही एक कागद पडला होता. पण आम्ही पप्पांना बळच म्हणलं, पप्पा पैसे पडले वाटतं. पप्पा लगेच उठले आणि बघायला गेले आणि नंतर आहे ना आम्हाला म्हणले की नाहीये पैसे नाहीये, ते कागद आहे. आम्हाला माहित होतं कागद होता, पण पप्पांचा एक राऊंड होईल म्हणून आम्ही म्हणलं. आणि पप्पांना पण वाटलं होतं की पैसे पडले आणि शर्लिन म्हणली पप्पा मला पाहिजे. लगेच पप्पा म्हणले बरं मी जे आणेल ना तर तुलाच देईल. आणि मग बघा दादूचं कसं चाललंय मस्ती वगैरे. आणि शर्लिन काय बोलत होती आणि बघा पप्पा कसे स्वतःहून काठी लांब सोडून बसले आणि कसे लाईक करा म्हणत होते. आणि आज आहे ना म्हणजे दिवसभर शेळ्यांना शेतात बांधलं होतं. माझ्या काही लक्षातच नाही पाणी ठेवायचं त्यांना. आणि मग नंतर अचानक लक्षात आलं स्वयंपाक करता करता. मग मी गेले पाणी ठेवायला, पण आईसाहेबांनी पाणी ठेवलेलं होतं त्यामुळे त्यांनी काय पाणी पिलं नाही. मग आले आमचे काकडे पाटील आणि बघा दादूचं काय चाललंय, मस्त धिंगाणा चाललाय. कारण आता डॅडा आल्यात बांधल्यावर काय बाबा पार्टी चेंज केली लगेच. आणि कसे मला दोघं पण वाकड दाखवत होते. चाललं होतं नाटक त्यांचं म्हणजे. आणि नाही का डॅडा आले बाबा पावर वाढली म्हणल्यावर काय करायचं आता. मग चाललंय बाबा ठीक आहे म्हणलं चला मला पण स्वयंपाक करायचा होता. मग मी म्हणलं जाते आणि त्यांना पण गावात जायचं होतं दूध आणायला. तर शर्लिनने मोबाईल घेतला आणि शर्लिन काय दाखवते बघूयात. मग आज ना तिला डॅडांनी तिच्या राखीचं सामान आणलं होतं, बघूयात. पेपर्स आपण ह्यानी ना राखी बनवायची. तुम्ही माझा युट्यूब चॅनल बघितलाच असेल की माझा भाऊ कसला करामत करतो. एक मोठे काकडे पाटील, एक छोटे काकडे पाटील. आणि युट्यूब चॅनलचं नाव आहे काकडे पाटील. लवकर लवकर पहा. नसेल जर भेटत ही दाखवायचं राहिलं की तुम्हाला. थांबा बघा हे बघा. डॅडा थांबा मला भेटते. हे बघा एक ग्रीन आहे. डॅडा थांबा मला भेटते. हो का ही आहे. आता आपण जाताना बघू तुम्हाला. आता मी ठेवते. चला आता डॅडा माझे गाडी काढतात आम्ही दूध आणायला गेलो. मी ही ठेवते. हाय. आता पुढच्या ब्लॉक मध्ये भेटूया. जय श्रीराम, वंदे मातरम. ते बघा. आणि शर्लिनला आणि त्यांना दूध आणायला जायचं होतं ते निघाले. मग चला तर मग बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये.